डोंबिवलीमध्ये जातोय। डोंबिवली रेल्वे स्थानकावरती सुद्धा गर्दी पाहायला मिळते। मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी डोंबिवली स्थानकावर पाहायला मिळते। मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची डोंबिवली स्थानकावरती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। त्यांनी गर्दी केली आहे। हळूहळू जी वाहतूक व्यवस्था आहे, रेल्वे वाहतूक व्यवस्था आहे ती पूर्ववत होतीये, मात्र गाड्यांच्या वेळामध्ये अनियमितता तशीच आहे आणि त्यामुळे आपण ही डोंबिवली रेल्वे स्थानकाची दृश्य पाहतोय। खचाखच अशी ही गर्दी झालेली आहे आणि गाड्यांची जी आहे ती ही प्रवासी वाट बघताना दिसतायत। याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी गणेश यांच्याकडून। गणेश, डोंबिवली स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली आहे, काय अपडेट? डोंबिवली स्थानक नाही तर कल्याण, त्यापुढची जी स्थानकं आहेत अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, या प्रत्येक स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी आहे। आणि त्याचं कारण म्हणजे मुंबईमध्ये जो काही मुसळधार पाऊस कोसळला होता त्यानंतर रेल्वे रुळांवर पाणी आलं होतं आणि त्याच्यामुळे रेल्वे सेवा ही मुंबईकडे जाणारी विशेषतः ठप्प झाली होती। ठाण्यापर्यंत लोकल सेवा सुरू होती, मात्र आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि चाकरमाने जे आहेत ते मुंबईच्या दिशेने लाखोंच्या संख्येने निघतात या स्थानकावरून। मात्र आता लोकल सेवा जरी सुरू झाली असली तरी जवळजवळ 1 ते 1.5 तास ही लोकल सेवा उशिराने आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक लोकल जी आहे स्थानकावर उशिराने येते आणि त्याच्यामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी प्रत्येक स्थानकावर पाहायला मिळते। विशेष म्हणजे रेल्वे प्रशासनानं कोणत्याही प्रकारच्या सूचना उद्घोषणा करून दिलेल्या नाहीत आणि त्याच्यामुळे प्रवाशांच्या मनस्तापामध्ये आणखीनच भर पडतोय। यामध्ये लांब पल्ल्यांच्या गाड्या देखील प्रभावित झालेल्या आहेत। अंबरनाथ स्थानकाजवळ कोल्हापूरहून मुंबईकडे जाणारी एक्सप्रेस गेल्या 2 ते 2.5 तासापासून थांबलेली आहे आणि या लांब पल्ल्यांच्या गाड्या जेव्हा सायडिंगला लावलेल्या आहेत की विशेष करून लोकल सेवा ही पुढे काढून चाकरमान्यांना दिलासा दिला जाईल, मात्र जवळजवळ 1.5 ते 2 तास लोकल सेवा उशिरा असल्यानं प्रवाशांच्या त्रासामध्ये आणखीनच भर पडते। जी, आता ही संपूर्ण जी रेल्वे सेवा जी आहे ती पूर्ववत कधी होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक अपडेट घेत राहू। तर डोंबिवली रेल्वे स्थानक आणि त्या पुढच्या रेल्वे स्थानकावरती अशाच प्रकारची जी काही आहे प्रवाशांची गर्दी उसळली आहे। गाडीची वाट बघताना हे प्रवासी दिसतात। हळूहळू लोकल सेवा जी आहे ती पूर्वपदावर येणार आहे, मात्र तरी सुद्धा काही रेल्वे रुळांवरती पाणी साचलेलं आहे आणि त्याचा परिणाम अजूनही कुठेतरी रेल्वेच्या वेळापत्रकावर होताना दिसतोय। तर आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी तुषार आहेत। तुषार, काल रात्रीपासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। विविध भागांना त्याचा फटका बसताना दिसतोय। अजूनही पावसाचा जोर जरी ओसरला असला तरी रस्त्यांवरती पाणी तसंच आहे, रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे। या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघता? आपण जर पाहिलं असेल तर काल रात्रीपासून मुंबईसह उपनगरामध्ये जो मुसळधार पाऊस सुरू आहे, त्या मुसळधार पावसामुळे अपलाईन व डाऊनलाईन या दोन्ही लाईनवरची जी वाहतूक आहे ती आपल्याला विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। आता सध्याची स्थिती जर पाहिली असेल तर सीएसटी कडून ठाण्याकडे जाणारी वाहतूक ही पूर्ववत झालेली आहे। सध्या पाऊस हा थांबलेला आहे, त्यामुळे ठाण्याकडून सीएसटी कडे जाणारी वाहतूक देखील थोड्याच वेळात पूर्ववत होईल असं आपल्याला रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। मात्र दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुसळधार पावसामुळे आपल्याला मध्य रेल्वेची आणि वेस्टर्न रेल्वेची, पश्चिम रेल्वेची वाहतूक आपल्याला विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। आता जी वेळ असेल साधारणतः 9 वाजताची जी वेळ असते त्यावेळेला चाकरमानी मोठ्या प्रमाणात आपल्याला वेळेस त्या ठिकाणी वाहतुकीची समस्या निर्माण झाल्यामुळे आपल्याला रेल्वे स्थानकावरती मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतोय। प्रवाशांनी पर्यायी म्हणून बसला देखील या ठिकाणी प्रवास सुरू केला, मात्र बसला देखील अनेक भागांमध्ये पाणी साचले असल्या कारणामुळे आपल्याला त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी ट्रॅफिकच्या समस्येला सामोरं जावं लागतंय। मात्र आता मुंबईमध्ये पाऊस थांबलेला आहे, पावसाचा जोर कमी झालेला आहे, त्यामुळे आता पूर्ववत सर्व स्थिती होईल असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। जी, अधिक अपडेट घेत राहू तुषार। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर मुंबईमध्ये पावसाचा जोर ओसरला आहे आणि हळूहळू रेल्वे सेवा पूर्वपदावर येते, मात्र तरी सुद्धा प्रवाशांची ही खचाखच गर्दी आपण रेल्वे स्थानकावरती पाहू शकतोय। त्यांचा खोळंबा झालेला आहे कारण रेल्वेचे वेळापत्रक जे आहे ते मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालंय। ज्या रेल्वे येत आहेत त्या सुद्धा मोठ्या गर्दीने भरून येतात आणि त्याचमुळे प्रवासी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले आहेत। आपण नाहूर रेल्वे स्थानकाच्या परिसरातली ही दृश्य पाहतोय, त्या स्थानकावरची आपण ही दृश्य पाहतोय।